श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम युवा स्पंदन. या अंतर्गत आज आपल्याला ऐकवित आहोत समाज निर्मितीमध्ये युवकांची भूमिका याविषयी युवा व्याख्याता गणेश राऊत यांची समीर शिरवळकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विनोद गवळी. नमस्कार श्रोतेहो, युवा स्पंदन या कार्यक्रमात आपलं सादरकर्ते विनोद गवळी यांच्यासह मी समीर शिरवळकर अगदी मनापासून स्वागत करतो. तालाब के किनारे बसे घर में लगी आग, हर तरफ मच गई हड़बड़ और भागम भाग. कुछ लोगों ने आग में फंसे लोगों को बाहर निकाला और कुछ लोगों ने आग पर पानी डाला. सब ने किया वो जो था जिसके बस में. एक चिड़िया भी भर रही थी पानी अपनी चोंच में. तभी ऊपर बैठे धुर्त काले कौवे ने किया उस चिड़िया से सवाल, रे मूर्ख, तू ये क्या कर रही है? तेरी चोंच में जितना पानी है उससे तो आग का एक शोला भी न बुझ पाएगा. तभी दिया जवाब चिड़िया ने एकदम लाजवाब. बोली चिड़िया, मूर्ख, मैं मेरी क्षमता जानती हूँ और अपनी ताकत भी पहचानती हूँ, लेकिन जिस दिन इस बात का इतिहास लिखा जाएगा मेरा नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में आएगा. आग बुझाने वालों में आएगा. युवा मित्रांनो, आज एकंदरीत संघर्षानं भरलेली जी परिस्थिती, जी नकारात्मक परिस्थिती आपल्या अवतीभवती आपण बघतो आहोत आणि त्यामुळे विषण्ण झालेलं आपलं मन अनेक विचारांनी ग्रसित होतं. आजूबाजूला असलेली युद्धजन्य परिस्थिती, आपल्या देशाला त्याची पोहोचणारी झळ आणि त्यामुळे एक नकारात्मक वातावरण आपल्या अवतीभवती जेव्हा निर्माण होतं, तेव्हा या सगळ्या परिस्थितीतून आपण कसे बाहेर पडू असे अनेक प्रश्न आपल्या अवतीभवती घिरट्या घालायला लागतात. पण मित्रांनो, या भारताचं संपूर्ण लक्ष आपल्या भारत देशात वावरणाऱ्या राहणाऱ्या युवकांवर आहे. त्यांना आजही आशा आहे की या सगळ्या आपल्या अवतीभवती असलेल्या नकारात्मक परिस्थितीला जर कोणी सकारात्मकतेत बदलू शकतो तर तो आजचा युवा, आजचा तरुण. आणि असेच तरुण आपण प्रत्येक आठवड्याला आपल्या युवा स्पंदन या कार्यक्रमात आपल्याशी भेट घालून द्यायला आमंत्रित करत असतो. मंडळी, मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. माणसाचा मेंदू इतर प्राण्यापेक्षा अधिक विकसित आहे असं म्हणतात. भाषा ही माणसाला लाभलेली देणगी आहे. भाषेच्या माध्यमातून संवाद तर होतोच, त्याचबरोबर आपलं ज्ञान, माहिती, अनुभव आणि संस्कार यांचं हस्तांतरण होतं. हीच भाषा जेव्हा प्रखर वक्त्याच्या मुखातून बाहेर पडते तेव्हा ती वेगळी आणि अधिक प्रभावी ठरते. तर असंच एक प्रखरतेने व्यक्त होणारं नेतृत्व आपल्या आजच्या युवा स्पंदन या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे. त्यांच्यात आणि तुमच्यात जास्त वेळ मी घेत नाही आणि तुमचा परिचय करून देतो आजच्या आपल्या युवा स्पंदन या कार्यक्रमात निमंत्रित पाहुण्याशी. गणेश, युवा स्पंदन या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. खूप खूप धन्यवाद सर. आपल्या श्रोत्यांना आपला परिचय करून द्यावा. सर, माझं गाव हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यामध्ये एक छोटंसं हसनापूर नावाचं गाव आहे. तिथील साधारणतः लोकसंख्येचा आपण जर विचार केला तर जवळपास 450 ते 500च्या आसपास लोकसंख्या आहे. आणि मी तिथूनच मग माझी शिक्षणाची सुरुवात केली आणि 8वीपर्यंत जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिक्षण पूर्ण केलं. अच्छा. आणि त्याच्यानंतर अकोल्याला येऊन अकोल्यामध्ये श्री शिवाजी महाविद्यालयात BA ची पदवी संपादन केली. आणि आत्ता सध्या मी अमरावतीला कायद्याचं शिक्षण घेत आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयामध्ये. आणि याच्यासोबतच मग मला असं वाटलं की कुठंतरी आपण व्यक्त होणं गरजेचं आहे. म्हणून एक वक्त्याची जी काही शैली असते किंवा मग भाषणासाठी कसं तयार करता येते स्वतःला, एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून आपण जगणं फार गरजेचं आहे. मग त्यासाठी आपल्याला बोलणं गरजेचं आहे, आपलं मत असणं गरजेचं आहे, विचार असणं गरजेचं आहे. म्हणून मग वक्तृत्वाची कास धरली आणि वक्तृत्वाच्या कासेनं मला वाटतं की आज आपल्यापर्यंत इथं पोहोचवलंय. आणि खरं तर वक्तृत्व जर नसलं तर मला असं वाटतं की कला माणसाला जिवंत ठेवते. मला असं वाटतं की माझ्या बाबतीत या वक्तृत्वानं मला जिवंत ठेवलंय. बरोबर.
आणि युवकांनी तर बोलायलाच हवं. आपले विचार प्रभावीपणे मांडायला हवे समाजापुढे, सर्वांपुढे. आणि तसंच शिक्षण तू LLBचं घेतो आहे, त्याच्यामुळे वकिलाला तर बोलावं लागतंच आणि प्रखर वक्ता म्हणून तुझी ओळख करून दिलेली आहे. पण मला हे विचारावसं वाटतं, की तुझ्याबद्दल जेव्हा माहिती गोळा करताना आम्हाला असं कळलं होतं, सुरुवातीला लहान असताना म्हण किंवा शिक्षण घेत असताना इंट्रोव्हर्ट होता, फार व्यक्त होत नव्हता, फार बोलायचं नाही. पण असा स्वभाव ते आज अगदी एक व्याख्याता म्हणून तुझे मंच गाजवतो आहे. इथपर्यंतचा जो प्रवास आहे, त्याबद्दल काय सांगशील? खरं तर सर, याच्या बाबतीत जर विचार केला तर कधी-कधी मला सुद्धा मी जेव्हा चिंतन करतो, तर हा माझ्यातील असलेला मला विरोधाभास खूप म्हणजे अत्यंत हे वाटतो. कारण जेव्हा मी पदवीचं शिक्षण शिवाजी महाविद्यालयात घेत होतो, तेव्हा मी BA सेकंड इयरला असताना आमच्या कॉलेजमध्ये URच्या आणि SRच्या इलेक्शन लागलेल्या होत्या. बरं. तर मला असं वाटलं की आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वात जर नेतृत्वाचा गुण आणायचा असेल, तर आपल्याला बोलणं गरजेचं आहे. बरोबर. सगळ्या युवकांची बाजू मांडणं गरजेचं आहे. म्हणून त्याच्यासाठी मग बोलणं सुरू केलं. आधी सगळा न्यूनगंड होता, आपण इतक्या लोकांसमोर कसं बोलायचं, कसं होईल, तिथं गेल्यानंतर भीती वाटायची. पण म्हटलं की आपल्याला जर बाजू मांडायची असेल तर आपल्याला बोलावं लागेल, तेव्हाच नेतृत्व गुण आपल्यात येईल. आणि मला असं वाटतं की मग मी शिकलो आणि तो नेतृत्व गुण बोलण्याने माझ्यामध्ये आला सुद्धा. बरं. हां, आणि तिथूनच मग आज सुद्धा वाटतो की आपण एकीकडे इंट्रोवर्ट असणं आणि आज 1000 किंवा 10,000 लोकांसमोर बोलत असताना एवढं प्रभावीपणे विचार मांडणं. हां, तो विरोधाभास आजही मला म्हणजे खूप हे वाटतो की त्याच्यावरती की आपण आधी काय होतो आणि आता हे शिकल्यानंतर आपण कुठपर्यंत त्याच्यावरती काम केलंय म्हणून. तू आज व्याख्याता म्हणून अकोला जिल्ह्यात चांगलाच परिचित झालेला आहे. व्याख्यानं देण्याची सुरुवात कशी झाली? ती संधी तुला कशी मिळाली? आणि ती सुरुवात आणि एकंदरीत या व्याख्यानाच्या प्रवासाबद्दल काय सांगशील? याच्यातूनच हा वक्तृत्वाचा प्रवास समोर चालूच राहिला आणि मग विविध स्पर्धा असतील, महाराष्ट्रातील नामांकित असतील, त्या जिंकल्यानंतर असं वाटलं आता की स्पर्धा म्हणजे काही वक्ते हे स्पर्धा फक्त बक्षिसापर्यंत मर्यादित राहतात. विचार असा आला की आपण फक्त पैसे कमावण्यासाठी बोलतोय का? मग इथूनच सुरुवात झाली आणि मला वाटतं की 2025चं म्हणजे माझ्या पहिल्या व्याख्यानाची स्टोरी खूप म्हणजे रोमांचक आहे. रोमांचक आहे. ऐकायला आवडेल आम्हाला. कारण त्या आपल्या अकोला जिल्ह्यातीलच बारलिंगा नावाचं गाव आहे. बरं. तिथं काही युवकांचा मला तिथून फोन आला की दादा तुमच्या शिवजयंतीसाठी व्याख्यानाची तारीख पाहिजे. आणि आमचं नियोजन असं आहे की आमचं पहिलंच वर्ष आहे की आम्ही वैचारिक शिवजयंती करण्याचं ठरवलंय. आम्ही यावेळेस डीजेची मिरवणूक काढत नाही आहे आणि तुम्हाला येणं गरजेचं आहे. मी त्यांना लगेच हो म्हटलं, कारण माझी सुद्धा सुरुवात आहे आणि तुमच्यासारख्या युवकांची साथ भेटणं आणि वैचारिक शिवजयंती साजरी करणं ही खूप आणि गरजेचं आहे. ते स्वतःमध्ये बदल करून एक नव्या विचाराची शिवजयंती साजरी करू पाहत होते. तर तुम्ही एकमेकांना हात दिला असंच म्हणायला पाहिजे. हां, कारण की त्यांचंही सुद्धा म्हणजे परिवर्तनाचं मत होतं आणि मी सुद्धा त्याच गोष्टीवरती विचार करत होतो आणि ते मग सांगड झाली आणि मग तिथून प्रवास चालू झाला. सामान्य माणसांच्या हृदयात स्वराज्याचं स्फुल्लिंग पेटवून असामान्य इतिहास घडवणाऱ्या छत्रपती शिवरायांबद्दल बोलताना तू त्यांच्या एकंदरीत जीवनातले कोणते मुख्यत्वे विषय घेतो आणि समाजासमोर मांडतो? खरं पाहिलं तर सर, म्हणजे आजचं आपण म्हणतो की हे विज्ञानाचं युग आहे, 21वावं शतक आहे. पण आज आपण जर विचार केला तर महाराजांचा तलवारीचा, ढालीचा आणि घोड्यांचा इतिहास हा सगळ्यांना माहिती आहे. आणि जसा महाराजांचं युग हे तलवारीचं होतं, बरोबर, घोड्याचं होतं, आजचं युग हे तलवारीचं अजिबात नाहीये. आजचं लेखणीचं युग आहे, लेखणीचं आहे, वैचारिक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मग या विज्ञानाच्या युगात आपला राजा विज्ञाननिष्ठ कसा होता, बरं, महाराजांचं शेतीविषयक धोरण कसं होतं, क्या बात आहे, स्त्रियांविषयक धोरण काय होतं, मग महाराजांनी रयतेसाठी कोणकोणती धोरणात्मक कामं केली, मग महाराजांची पत्रांचा जो हे आहे साठा आहे, मग त्या पत्रांमध्ये महाराजांचे काय उल्लेख आहेत, महाराजांनी रयतेसाठी काय केलं. म्हणजे की एका पत्रामध्ये पहा एक उल्लेख येतो, शेतकऱ्यांच्या पीक सोंगणीला आलंय, ते वाढलेलं पीक शेतामध्ये पडलेलं असताना सैन्य तिथं मुक्काम जर पडला आणि मुक्कामा पडला असताना रात्री जर सैन्याने दिवाबत्ती पेटवली तर हा राजा रयतेचा किती विचार करणारा होता पहा. तर सैन्याला दिलेला पत्रात आदेश आहे की रात्रीच तुम्ही दिवाबत्तीची सोय कराल आणि ते नीट जर आपण विजवली नाही तर उंदीर येतील, ती वात घेऊन त्या पागेवरती जाईल, पाग आग पेटेल आणि शेतकऱ्यांचं नुकसान होईल. म्हणजे किती बारीक विचार आहे. अगदी 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 खरंच आहे. म्हणजे आणि हे लोकांना महाराज सांगितलंच जात नाही कधी. महाराजांना फक्त अफजल खानावध, शाहिस्ते खानाची बोटं आणि एवढ्यापुरतंच मर्यादित ठेवलं आहे. म्हणून मला असं वाटतं की महाराजांचं धोरणात्मक काम आज या काळाची गरज आहे. बरोबर.
शिवव्याख्यानाशिवाय व्याख्यानामध्ये तुझे आणखीन कोणते मोठे आणि महत्त्वाचे विषय असतात की ज्याच्यावर तू व्याख्यानं करतोस? शिवजयंतीची तर शिवव्याख्यानं असतातच, पण आत्ता म्हणजे बाबासाहेबांची यावेळेसची 135वी जयंती आहे. हो. त्यानिमित्तानं छत्रपती आणि ते घटनापती असा विचार, म्हणजे क्या दोघांचं बात आहे. नातं वा आपल्याला, वा वा. हे वादाचं नातं आपल्या समाजामध्ये पेरलं जाते, पण छत्रपतींचा आणि घटनापतींचा, स्वराज्याचा आणि आजच्या भारतीय संविधानाचा विचार हा एकच आहे, लोकांचं कल्याणकारी राज्य. म्हणून आता सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये छत्रपती ते घटनापती असा 135व्या जयंतीनिमित्त 135 व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे वेगवेगळ्या गावांमध्ये. आणि यासोबतच मग नवरात्र उत्सवामध्ये स्त्री शक्तीचा जागर म्हणून मग महिलांचा सन्मानाचा असेल किंवा महाराजांचं महिलांविषयीचं धोरण काय होतं, म्हणजे आपण आपल्या समाजामध्ये आजूबाजूला जर पाहिलं तर महिलांवरती किती अत्याचार होताना दिसतात. बरोबर. पण शिवकाळात हे विचार आणि त्यासोबतच महिलांवरती होणारे अत्याचार आणि त्याच्यासाठीची शिक्षा ही खूप कडक होती, म्हणून तिथं अत्याचार सुद्धा कमी दिसतात. पण आज त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये हे अत्याचार खूप वाढलेले आहेत. म्हणून त्याच्यावरती बोलणं गरजेचं आहे, म्हणून तिथं मी ते विषय हाताळण्याचा प्रयत्न करतो. बरं, व्याख्यानं ही तर तुझी एक जमेची बाजू आहेच, पण शालेय विद्यार्थ्यांवर सुद्धा चांगले संस्कार व्हावेत आणि ते उद्या तरुण होऊन समाजात चांगल्या पद्धतीनं उभे राहावेत म्हणून तू शालेय विद्यार्थ्यांना समुपदेशन सुद्धा करतो. ते नेमकं कसं आहे? हो सर, म्हणजे आपण जर पाहिलं तर आता डिजिटल क्रांती झाल्यापासून आत्ताचा युवक हा पुस्तकामध्ये कमी आणि मोबाईलवरती जास्त दिसतो. आणि मोबाईल आणि त्या डोपामाइनच्या त्या वापरामुळे त्याच्या डोक्यात सतत ते रील्स पाहणं किंवा सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. पण 12वीमध्ये जर अपयश त्यातला आलं 10वी-12वीमध्ये, तर तो व्यसनाधीनतेकडे किंवा मग नैराश्याकडे वळतो. मग तिथं विद्यार्थ्यांसाठी आपण काही करू शकतो का? त्यांना काही विविध, म्हणजे जे आपल्याला प्रेरणादायी लोक आहेत, ज्यांनी विचार पेरले आणि ते तसे घडले सुद्धा, तर त्यांच्या कथा सांगून असेल किंवा मग आजूबाजूला अनुभवाच्या गोष्टी सांगून असेल, त्यांच्यामध्ये ऊर्जेची आणि प्रेरणेची ज्योत जर आपल्याला पेटवता आली तर आपण, म्हणजे आयुष्यात एक जरी नैराश्याकडे जाणारा विद्यार्थी जरी आपण थांबवला तर आपण खूप मोठं काम केलं असं मी समजतो. आणि ते गरजेचं आहे सर, कारण की आज संवाद खूप कमी झाला. घरातली लोक, परिवारातली लोक आपसात बोलत नाहीत आणि जो संवाद माणसाला जिवंत ठेवण्याचं काम करतो तोच जर गेला तर मला असं वाटतं की नैराश्याचं प्रमाण खूप वाढेल. तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी, तुमचं अपयश व्यक्त करू शकला नाहीत तर ते नैराश्य मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या मनात साठत राहतं आणि त्यातनं काहीतरी वाईट होण्याची शक्यता अधिक असते. FM 102.4 मेगाहर्ट्झवर श्रोते हो, आकाशवाणीचा अकोला केंद्र या क्षणी आपल्यासोबत आहे आणि आपण ऐकताय युवकांचा कार्यक्रम युवा स्पंदन. गणेश, आपण मुलाखतीत पुढे जाणारच आहोत, पण मला असं वाटतं की इतके मंच तू गाजवत असतो तर आपल्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना जर एखादी व्याख्यानाची झलक जर आम्हाला ऐकायला मिळाली तर खूप आनंद होईल. नक्कीच सर. माझ्या अगदी हृदयाजवळच्या 4 ओळी आहेत. ज्ञानेश वाकुळकर नावाचे कवी आहेत त्यांच्या, की जेव्हाही आमच्या तरुणांना अपयश फार असं वाटतं की खूप घातक असतं, मग ते प्रेमातलं असेल, मग ते विद्यार्थी जीवनातलं असेल किंवा मग सामाजिक जीवनातलं असेल, पण मला असं वाटतं की ज्ञानेश वाकुळकरांच्या ज्या 4 ओळी आहेत त्या सदैव आम्हाला प्रेरणा देत असतात लढण्याची. त्या ओळी अशा आहेत की आम्ही शुभांचे मावळे, पाण्हा जिजाऊ पाजते, धमण्यातल्या रक्तामधुनी अजूनही तुतारी वाजते. आता रक्तामधून तुतारी वाजते म्हणजे की शिवाजी महाराजांचे विचार अजून सुद्धा आमच्या धमन्यांमध्ये तेवत आहेत, तसेच सडसडत आहेत. म्हणून धमन्यांमधून अजूनही तुतारी वाजते आणि जिंकू पुन्हा दाही दिशा. मग ती शेतीची असेल, सामाजिक असेल, शिक्षणाची असेल, सगळ्या दिशा आम्ही जिंकू शकतो. आणि म्हणून जिंकू आम्ही पुन्हा दाही दिशा, ऐसे आम्ही जेते असू आणि जेथे असू तेथे असू, आम्ही सदा विजेते असू, आम्ही सदा विजेते असू. हा सकारात्मक वाद तिथून नेहमी भेटत राहतो. म्हणून मी माझ्या व्याख्यानाची शेवटसुद्धा याच चांगल्या सकारात्मक ओळींनी सुद्धा करत असतो. अच्छा, वा वा वा, खूप छान. गणेश, आपण एकंदरीतच युवकांबद्दल बोलतो आहोत. समाज निर्मितीमध्ये युवकांची भूमिका हा सुद्धा आजचा ज्वलंत विषय होऊन बसलेला आहे. यामध्ये तुझ्या दृष्टिकोनातून युवकांची समाज घडवण्याकरता काय भूमिका असायला हवी याबद्दल तुझे विचार काय आहेत? सर, समाज निर्मितीमध्ये युवकांची भूमिका पाहत असताना मला असं वाटतं की हे 3 विविध याच्यात विभागून पाहिलं पाहिजे. मग त्यामध्ये सामाजिक याच्यात जर आपण पहिल्यांदा विचार केला तर आजही आपण रस्त्यानं जर कुठं प्रवास करत असू तर प्रवास करताना जर एखादा रस्त्यावरती अपघात झालेला असेल तर त्या अपघाताला आजचा आमचा विचारानं सुज्ञ असलेला युवक सुद्धा त्या अपघाताला तिथं राहू देतो आणि समोर निघून जातो. तो त्याच्यावरची नैतिक जबाबदारी बाजूला ढासळतोय.
आणि त्याला तो सोडून देतो. पण मला असं वाटतं की समाजाला जर युवकांच्या हातून निर्माण करायचं असेल, की आपण जर युवा या शब्दाला उलटं वाचलं तर त्याचा अर्थ होतो वायू. म्हणजे की वायूमध्ये एखाद्या पिकाला नेस्तनाबूत करण्याची किंवा एखाद्या पिकाला निर्माण करण्याची ताकद असते. मला असं वाटतं युवकांमध्ये सुद्धा तीच ताकद आहे. या समाजाला जर योग्य दिशेनं न्यायचं असेल तर युवकांची भूमिका महत्त्वाची आहे, आणि या समाजाला जर नेस्तनाबूत करायची असेल तर सुद्धा युवकांची भूमिका फारच महत्त्वाची आहे. म्हणून मला असं वाटतं की सामाजिक क्षेत्रात विचार करत असताना महापुरुषांचे विचार घेऊन काम करणं आणि या समाजामध्ये असमानता कमी करण्यासाठी काम करणं, आपल्या नैतिक जबाबदाऱ्या समजणं, त्यासोबतच म्हणजे मी आणि माझ्या आजूबाजूचे जवळपास सगळेच लोक हे शेतीच्या संबंधित किंवा निगडीत लोक आहेत. अगदी. पण आजही आपण जर पाहिलं सर तर शेतीचा प्रश्न हा नेहमीच असा सूर्यासारखा तेवत नेहमीच तो जळजळीत असतो. पण आजही तो प्रश्न सुटलेला नाही. कारण की आजही शेतकऱ्याला एखाद्या नेत्याच्याकडे आपला प्रश्न उठवेल म्हणून पाहावं लागतं. पण मला असं वाटतं की त्या क्षेत्रात युवकांना काम करणं गरजेचं आहे. कारण की आपले शेतकरी बापाचे प्रश्न जर मांडायचे असतील तर त्यांच्या शेतकऱ्यांच्या पोरांनी आपल्या बापाच्या बांधावरती जर उभं होऊन आपल्या शेतकरी बापाची भूमिका मांडली तर मला असं वाटतं की शेतकऱ्याला कोणत्या नेत्याकडे पाहण्याची गरज नाही, कोणाच्या वरती अवलंबून राहण्याची गरज नाही. आणि तेव्हा हा शेतकऱ्यांचा आवाज बुलंद होईल आणि मला असं वाटतं की त्या दिवशी प्रत्येक शेतकऱ्याचा पोरगा बांधावरती उभा राहून तो प्रश्न सोडवण्यासाठी मार्गी काढण्यासाठी प्रयत्न करेल. हां, पण मग आता हे जे तू म्हणतो आहेस, यासाठी तुझे किंवा तुझ्या टीमचे असे काही विशेष प्रयत्न सुरू आहेत का? म्हणजे मग शहरी भागातला तरुण असो किंवा ग्रामीण भागातले युवक असोत, यांना एकत्र करून त्यांना समुपदेशन करणं किंवा त्यांना योग्य मार्गावर, जसं मगाशी उदाहरण देताना तू म्हटलं की रस्त्यातला घडलेला अपघात तो अगदी थंड डोक्याने बघतो आणि निर्विकार चेहऱ्याने पुढे चालला जातो. खरं तर त्या युवकाची भूमिका काय असायला हवी हे तू आणि मी जाणतो. या ग्रामीण भागातला युवक असो किंवा शहरी युवक यांना एकत्रित करून तुम्ही काही प्रयत्न करता आहात का? हो सर, म्हणजे आम्ही आत्ता 1 ते 1.5 वर्ष अगोदर काय केलं की आम्ही सगळे भागवत असते ना आपल्या आता वारकरी संप्रदायामध्ये भागवत आणि प्रत्येक गावामध्ये भागवताचे कार्यक्रम असतात. बरोबर. तर तेव्हा आम्ही सगळेजण बसलो होतो आणि असाच अचानकपणे एका आमच्या मित्राला विचार आला की आपल्या गावामध्ये आपण लायब्ररी सुरू केली पाहिजे म्हणून. बरं. पण दुसरा लगतच हा समांतर विचार आला की एवढी पैसे आणि एवढं सगळे साधनं कशी उभे होतील. तर मग आम्ही पहिले काय केलं तर प्रत्येकाने आपल्या खिशातून 250 रुपये द्यायचे किंवा स्वतःनं एक पुस्तक द्यायचं. वा. असं करून आम्ही 15 पुस्तकं जमवली आणि आज म्हणजे जवळपास 1.5 वर्षानंतर आमच्याकडे 45,000 रुपयांची पुस्तकं आम्ही जमा केली. वाह. लोकांना सगळ्यांना आमचा हे कार्य जे आहे. होता तो विचार आवडला की पोरं गावासाठी समाजासाठी काहीतरी करू इच्छितात. येणाऱ्या पिढीसाठी म्हणजे मोबाईल पासून काढून त्यांना पुस्तकं देण्याचं काम करतायत म्हणून आपण मदत केली पाहिजे. आणि लोकांना ते आवडलं आणि आमच्याजवळ आज जवळपास 45,000 रुपयाची पुस्तकं जमा झाली आहेत. आणि जसं मी बोलत होतो की शेती प्रश्नासाठी युवकांचं एकत्रीकरण याच्यावरती आमचा विचार चालू आहे. आणि आमचा ऋतिक राऊत नावाचा मित्रसुद्धा गावामध्ये शेती आणि त्याच्यासोबतच शेतीविषयक जोडधंदे म्हणजे शेतकऱ्यांना जे गरजेचं आहे त्याच्यावरची तो मग दुग्ध व्यवसाय असेल किंवा त्या विषयावरती काम करतोय आणि पुढे त्याचं सुद्धा ध्येय आहे की याच्यात आपण काम केलं पाहिजे. अच्छा. माना के इस जहां को गुलशन न कर सके, माना के इस जहां को गुलशन न कर सके, कुछ खार तो कम कर गए गुजरे जिधर से हम. आणि या विचारानेच प्रेरित होऊन तुम्हा युवकांची जी वाटचाल चाललेली आहे ती अत्यंत कौतुकास्पद आहे आणि अनुकरणीय सुद्धा आहे. आजच्या युवकांमध्ये जी व्यसनाधीनता वाढते आहे आणि कुठेतरी कट्टरतावादाकडे सुद्धा तरुण झुकताना दिसतो आहे, याबद्दल तुझे विचार काय? सर, खरं पाहिलं तर आज आमच्या युवकांमध्ये हे व्यसनं वाढण्याचं एक कारण मी समजतो की आलेलं अपयश हे न पचवता येणं, त्यांना ती पचवणं भारी जातं. किंवा दुसरा जर मी डायमेन्शन पाहतो तर हा समाजसुद्धा त्यांना त्या अपयशाला तेवढंच हिणवतो. बरं. कारण की त्या अपयशामध्ये त्या तरुणांसोबत उभं राहण्याची गरज आहे, त्यांना हिणवण्याची नाही. म्हणून ती पोरं कोणाकडे व्यक्त होत नाहीत, संवाद संपवतात आणि नैराश्यामध्ये जातात. आणि टोकाचं कधी पाऊल उचलताना आपल्याला बातम्यासुद्धा वर्तमानपत्रात दिसून येतात. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की कट्टरतावाद. जर आपण पाहिलं तर धर्म आणि देव म्हणजे हा खूप संवेदनशील मुद्दा असू शकते, पण मला असं वाटतं की हा बोलणं गरजेचे आहे. कारण देवाच्या आणि आपल्या मधात कोणी असणं आणि आपल्याला देव त्याने समजून सांगणं हे फार चुकीचं आहे. कारण देवाशी संबंध असणं
म्हणजे आपण म्हणतो की अंतरात्मा. खरी गोष्ट आहे. मनामध्ये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे. हां, पण मला असं वाटतं की खूप काही मुद्द्यांमध्ये आता आम्ही कायद्याचं शिक्षण घेत असताना अशाही सुद्धा काही केसेस येतात की ज्यामध्ये कट्टरतावाद हा दंगली असतील किंवा हे असतील, जे देव आणि माणसाच्या मधातील हे करणारी व्याख्या करणारी लोक आहेत, ते कधी कधी धर्माची चुकीची व्याख्या करतात. मग आमच्यासारख्या तरुणांचं रक्त हे सळसळणारं असते, ते त्यांनाच एक्स्ट्रीम स्टेटमेंट मानून, त्यांनाच सत्य मानून त्यानुसार अनुकरण करतात. पण मला असं वाटतं की सगळ्या धर्मांचं एकच युनिव्हर्सल तत्व जे काही असेल, तर ते सगळ्यांना शांतीचं, समाधानाचं आणि समानतेचं तत्व देणारं आहे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे, यापेक्षा वेगळं दैवत्व काय असू शकतं. हां. आणि माणसातला ते ओळखायला पाहिजे आपण खरं तर. गणेश, एक चांगली मोठी राज्यस्तरावर स्पर्धा होते आणि त्याच्यामध्ये तुला प्रतिष्ठित व्यक्तीच्या हस्ते पुरस्कार मिळाला. तर मला असं वाटतं की ती स्पर्धा काय होती, त्याच्यामध्ये तुझा सहभाग कसा झाला आणि पुरस्काराबद्दल तू सांगावं. हो सर, मला असं वाटतं की मग मी त्याची सुरुवातीपासूनची थोडी पार्श्वभूमी सांगतो. कारण की ही स्पर्धा म्हणजे माझं वक्तृत्व सुरू होणं आणि ही स्पर्धा शिवाजी महाविद्यालय येणं, म्हणजे ही स्पर्धा लोक शेवटच्या टप्प्यावरती खेळतात. बरं. आणि मी माझी पहिली स्पर्धा स्पीक फॉर इंडिया खेळलो होतो आणि तिथं पहिल्या वर्षी माझं झालं नाही. त्यानंतर स्वतःवरती काम केलं, शैलीवरती काम केलं, वाचन वाढवलं आणि मग तालुका स्तरावरती, मग जिल्हा स्तरावरती या स्पर्धेचा राऊंड झाला, फेरी झाली. त्याच्यानंतर विभाग फेरी झाली. विभाग फेरी झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्रातून जवळपास 30 लोक निवडले गेलो अंतिम म्हणजे सेमीफायनलसाठी. सेमीफायनलमधून टॉप 30मधून फायनलसाठी आम्ही टॉप 8 लोक निवडल्या गेलो. आणि फायनलमध्ये म्हणजे सेमीफायनलला आम्हाला विषय होता की हायर एज्युकेशन सिस्टम इन इंडिया इज म्हणजे ती कामाची आहे की त्याच्यामध्ये सुधारणांची गरज आहे. तर तो माझा हा विषयाच्या अनुकूल बाजूने होता. त्याच्यामध्ये मला 3 मिनिट त्या विषयाला डिफेंड करावं लागणार होतं. अच्छा. आणि त्याच्यावरती 10 मिनिटाचं ओपन हाऊस होतं. बरं. आणि शेवटचा 1 मिनिट हा कन्क्लूड करण्यासाठी होता. बरं. आणि या स्पर्धेची सर एक खास बात अशी म्हणजे की जे विषय भेटतात ते 20 मिनिट अगोदर विषय भेटतात. अरे बापरे. हा, म्हणजे ते उत्स्फूर्त विषय असतात की तुमच्याकडे विचार करण्यासाठी फक्त 20 मिनिटाचा विषय असतो आणि तुम्हाला त्याच्यावरती 14 मिनिटं बोलावं लागणार आहे. अच्छा. हा, म्हणजे तिथं आपला कस लागतो की आपलं वाचन किती झालंय. मग उत्स्फूर्त येण्यासाठी ते आतून यावं लागतं. मग आपल्याला ज्युरी प्रश्न करते, त्याच्यानंतर बाजूला बसलेले, समोर बसलेली सगळी मंडळी प्रश्न करतात, त्यांची उत्तरं देणं, आणि हे सगळं त्या विषयाला धरून असलं पाहिजे. नाहीतर मग आपण तिथून सुद्धा माघारी म्हणजे सापशिडीच्या खेळासारखं परत येऊ शकतो. मग फायनलला गेल्यानंतर आम्ही टॉप 8 महाराष्ट्रामधून, तिथं आम्हाला गिग इकॉनॉमीचा विषय होता आणि तिथं मग टॉप 8मधून टॉप 2 निवडली गेली. तर यावर्षीच्या टॉप 8मध्ये आम्ही सिलेक्ट झालो आणि सायना नेहवालच्या हातून मला 50,000 रुपयांचा पुरस्कार सुद्धा देण्यात आला. तर माझ्यासाठी तेव्हा हा खूप आनंदाचा क्षण होता, कारण वक्तृत्वाच्या क्षेत्रातील महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी स्पर्धाच्या टॉप 8मध्ये मी पोहोचणं ही माझ्यासाठी आणि माझ्या गावातली लोकांसाठी सुद्धा खूप म्हणजे अभिमानाची गोष्ट होती. खरं तर ही केवळ तुझ्यासाठी अभिमानाची गोष्ट नाही, तर अवघ्या महाराष्ट्रासाठी आणि तद्वतच आपल्या विदर्भासाठी सुद्धा अत्यंत गौरवास्पद गोष्ट आहे. कारण की विदर्भातला तू एकमेव कॅन्डिडेट आहे की ज्याला हा पुरस्कार मिळाला. भविष्यातले तुझे गोल्स काय आहेत, तुझे उद्देश काय आहेत? सर, सध्या तर मी म्हणजे UPSC CSEची तयारी करत आहे की एक तर प्रशासकीय सेवेमध्ये जाऊन तिथं पारदर्शकपणे इमानदारीनं काम करायचं. कारण की मी त्या सगळ्या झळा आता अनुभवतोय की शेतीत असेल किंवा मग समाजामध्ये असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असेल, ह्या सगळ्या मी झळा अनुभवत आलोय. त्यामुळे पहिलं माझं प्रायमा फेसी ध्येय हेच आहे की प्रशासकीय सेवेत जाऊन तिथं सुधारणा करणं, किंवा मग यदाकदा भविष्यात, म्हणजे आपण नशिबाला काही सांगू शकत नाही, जर मेहनत थोडी कमी पडली किंवा हे झालं तर नंतर नेतृत्व गुणाचा एवढा सशक्त करणं नेतृत्व गुणाला की समोर माझं म्हणजे आयुष्याचं मी ध्येयच ठेवलं आहे की सामाजिक आणि शेती प्रश्नासाठी युवकांचं एकत्रीकरण करणं. ग्रामीण भागातील युवकामध्ये सर खूप पोटेन्शियल आहे. म्हणजे त्या ऊर्जेला दिशा देणं गरजेचं आहे आणि ती दिशा योग्य असणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याच्यावरती काम करण्याचं मी ठरवलंय. येणाऱ्या आयुष्यात जर समजा सगळं ठीक राहिलं तर प्रशासकीय सेवेत जाऊन काम करायचं, आणि प्रशासकीय सेवेत जर न जाता आलं तर समाजामध्ये उतरून नेतृत्व गुणावरती काम करून युवकांचं एकत्रीकरण करणं. क्या बात आहे. तुझे इतके सुंदर उद्देश पुढच्या वाटचालीसाठी आहे.
त्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेतच. कार्यक्रम समारोपाकडे नेताना मला शेवटी असं विचारावंसं वाटतं की आजच्या तरुणांना तू कार्यक्रमातून जाता जाता काय संदेश देशील? सर, मला असं वाटतं की आम्ही सगळी हे तरुण पोरं, मला असं वाटतं की भगतसिंगांना खूप आदराच्या आणि प्रेरणेच्या आणि आयडल ठिकाणी मांडतो. आणि त्यांनी जो बॉम्ब फेकून क्रांतीचं किंवा याचा एल्गार केला होता, तर आजची पिढीसुद्धा त्याच असं वाटतं की लोकांना की बंदूक चालवणं म्हणजे हिंसा करणं ही क्रांतीचा भाग आहे. पण मला माझ्या सगळ्या युवकांच्या डोक्यामध्ये किंवा माझ्या लहान मोठ्या भावांना हाच संदेश द्यायचा आहे आपल्या माध्यमातून की भगतसिंगांच्या काहीतरी ओळी आहेत कि बम और बंदूकों से कभी क्रांति नहीं हुआ करती, कि बम और बंदूकों से कभी क्रांति नहीं हुआ करती, क्रांति की तलवार तो विचारों की सांड पर तेज तर्रार हुआ करती है. म्हणजे भगतसिंग सांगतात की तुम्ही तुमचे विचार घडवा आणि तुमचे विचारच तुमचा देश घडवत असतात. मला असं वाटतं की आमच्या युवकांनी भगतसिंगांपासून हे घेणं अपेक्षित आहे. हा विचारांचा देश घडवण्यासाठी विचारांचे भगतसिंग आमच्या डोक्यात गेले पाहिजेत. मला असं वाटतं हे गरजेचं आहे. अत्यंत सुंदर, समर्पक आणि आजच्या काळाला अनुसरून असा संदेश तू युवकांना देऊ इच्छितो आहे. गणेश, आपल्या युवा स्पंदन या कार्यक्रमात आज आपण या हृदयाने त्या हृदयाशी केलेला संवाद साधला आणि या कार्यक्रमाला योग्य दिशेने, योग्य गतीने पुढे नेत आपण समारोपाकडे पोहोचलो सुद्धा. सगळीकडे माणसांचा पूर आहे, प्रत्येकाच्या मनात हरवलेला सूर आहे. गर्दीसोबत धावण्याचा प्रत्येकाचा नूर आहे. जवळ असूनही प्रत्येकजण आज एकमेकांपासून दूर आहे. मंडळी, काही माणसं ही धबधब्यासारखी असतात, सदैव कोसळणारी. काही माणसं तलावासारखी असतात, आपल्या परिघात रममाण होणारी. काही माणसं समुद्रासारखी असतात, लाटांप्रमाणे गाज घालणारी. आणि काही या गणेशसारखी असतात, जी त्यांच्या शब्दांना तलवारीची धार देणारी. अशीच तुझ्या शब्दांना यापुढे सुद्धा तलवारीची धार प्राप्त हो आणि तुझी व्याख्यानं आणखीन दूर दूरपर्यंत पोहोचो, अशा शुभेच्छा मी युवा स्पंदन या कार्यक्रमातून तुला देऊ इच्छितो. आज तू आकाशवाणीच्या या कार्यक्रमात सहभागी झालास आणि अशी दिलखुलास मुलाखत आपल्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी तुझे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद मानतो. सर, आपलेसुद्धा खूप खूप धन्यवाद. आपण आणि आपल्या आकाशवाणीच्या टीमने सगळ्यांनी मला आपल्या या युवा स्पंदन म्हणजे युवकांचं स्पंदन जागवण्याचा कार्यक्रम, मला असं वाटतं की युवा स्पंदन आहे, जो आकाशवाणी घेत राहतो आणि आमच्या युवकांच्या स्पंदनामध्ये नवनवीन विचारांची ऊर्जा प्रेरत राहतो. मला असं वाटतं की हा कार्यक्रम असाच चालत राहो आणि मला आपण या आजच्या या आठवड्यातील युवा स्पंदनच्या कार्यक्रमात निमंत्रित केलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. आणि मंडळी, आता हा निरोपाचा क्षण. निरोपाचा क्षण जरी हळवा असतो ना, तो त्रास निरोप घेणाऱ्यालाही आणि देणाऱ्यालाही. पण तरी दोन भेटीत अंतर असलं की आवेगानं भेटता येतं. तेव्हा पुढचा युवा स्पंदन आहेच. त्यामध्ये असाच एक युवा आपल्या भेटीकरता आम्ही घेऊन येणार आहोत. तेव्हा तोपर्यंत मात्र आजच्या युवा स्पंदनपुरती आपला इथेच निरोप घेतो. सादरकर्ते विनोद गवळी यांच्यासह मी समीर शिरवळकर आपला निरोप घेतो. नमस्कार. आत्ताच आपण युवा स्पंदन हा कार्यक्रम ऐकलात. यामध्ये आज समाज निर्मितीमध्ये युवकांची भूमिका याविषयी युवा व्याख्याता गणेश राऊत यांची समीर शिरवळकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी.